श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. लक्ष्मीपूजनाला आपण जो झाडू पूजत असतो किंवा बघा काही ठिकाणी त्याला शिराईसुद्धा म्हटलं जातं, तर आपण तिला पूजत असतो. तर हा झाडू इतका महत्त्वाचा आहे, तर असा महत्त्वाचा झाडू आपल्याला महत्त्वाच्या दिवशीच आपल्याला घरी आणायचा आहे. आता त्यामुळे तो झाडू कसा आणायचा, कुठल्या दिवशी आणायचा, तसेच बघा आपल्याला झाडूची जी काही लक्ष्मीपूजनाच्या दिवशी पूजा करायची असते, तर ती आपल्याला कशा प्रकारे करायची, वर्षभर आपल्या घरामध्ये हा झाडू वापरताना कोणते महत्त्वाचे नियम पाळावे, कोणत्या चुका टाळाव्यात, त्याचबरोबर झाडूची पूजा करत असताना कोणता मंत्र म्हणायचा आहे, तसेच अजून काही झाडूविषयी असणारी खूप सारी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तेव्हा व्हिडिओ संपूर्ण पहा आणि बघा तुम्ही व्हिडिओ पाहत असताना कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता लिहायला सुद्धा विसरू नका. तर बघा माता लक्ष्मीला स्वच्छता खूप अतिशय अशी प्रिय आहे आणि जे घर स्वच्छ असतं तर बघा त्या घरामध्ये माता लक्ष्मीचा वास असतो आणि आपलं घर स्वच्छ करण्याचं काम कोण करतं तर बघा झाडू. म्हणून बघा आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये आपल्या पौराणिक शास्त्रानुसार झाडूला अतिशय असं महत्त्व आहे आणि झाडूलाच माता लक्ष्मीचं स्वरूप म्हणून आपण झाडूची पूजा करतो. मग आपण फक्त लक्ष्मीपूजनाच्या दिवशी झाडूची पूजा करायची का तर नाही, तर बघा वर्षभर आपण झाडूचा सन्मान केला पाहिजे. त्यासाठी बघा आपण जे काही व्हिडिओमध्ये मी आता तुम्हाला जे काही नियम सांगणार आहे, तर ते बघा तुम्ही अवश्य ते नियम फॉलो करायला सुरुवात करा. जेव्हा तुम्हाला हा व्हिडिओ मिळेल तेव्हापासून जरी तुम्ही हे झाडूचे नियम अवश्य पाळावेत, त्याने काय होतं बघा माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावर राहते आणि आपल्या घरामध्ये अखंड लक्ष्मी वास करत असते. तर बघा सगळ्यात पहिले आपण जाणून घेऊयात की बघा लक्ष्मीपूजनाचा झाडू जो काही आहे तो आपल्याला तो कोणत्या दिवशी आणायचा आहे. तर पहा लक्ष्मीपूजनाचा झाडू घरात आणण्यासाठी म्हणजेच खरेदी करण्यासाठी त्याचा अतिशय असा चांगला मुहूर्त म्हणजे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडू हा खरेदी करू शकता. आपण धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू खरेदी केल्याने बघा तो घरामध्ये सुख समृद्धी आणि वैभव आपल्याला प्राप्त होत असतं. तर त्यामुळे बघा धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही आवर्जून झाडू हा खरेदी करावा. पण बघा या व्यतिरिक्त समजा तुम्हाला वर्षभरामध्ये कधी झाडू खरेदी करावा लागला, तर तो झाडू आपल्याला शुक्रवारी किंवा बुधवारी तुम्हाला हा झाडू खरेदी करायचा आहे. तर बघा रविवारी आणि मंगळवारी तुम्ही चुकूनही झाडू तुम्हाला खरेदी करू नये. बघा त्यामुळे लक्ष्मी माता ही नाराज होत असते. तर आता बघा आता धनत्रयोदशी कोणत्याही वारी जरी आलेली असेल तरीसुद्धा आपल्याला, कारण हा संपूर्ण दिवस धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त असतो, तर त्यामुळे आपल्याला धनत्रयोदशीच्या दिवशी आपल्याला झाडू हा खरेदी करायचा आहे. मात्र इतर वेळी तुम्हाला जेव्हा वर्षभरामध्ये जेव्हा कधी झाडू खरेदी करायचा आहे, तर तेव्हा बघा तुम्ही लक्षात ठेवा, एकतर तुम्ही माता लक्ष्मीचा जो वार आहे शुक्रवार त्या दिवशी झाडू खरेदी करावा किंवा बघा बुधवारी तुम्ही झाडू हा खरेदी करावा. कारण बुधवार हा गणपती बाप्पांना समर्पित असतो, तर त्या दिवशी सुद्धा तुम्ही झाडू खरेदी करू शकता. पण बघा चुकूनही आपल्याला रविवारी आणि मंगळवारी आपल्याला झाडूची खरेदी करायची नाही. कारण बघा यामुळे माता लक्ष्मी आपल्यावर रागावते आणि बघा झाडू खरेदी करण्यासाठी सगळ्यात शुभ दिवस म्हणजे बघा शुक्रवार आणि बुधवार आहेत. या दिवशी तुम्ही झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकतात. आणि आता बघा धनत्रयोदशीच आहे, तर त्यामुळे धनत्रयोदशीच्या दिवशी तुम्ही झाडू हा खरेदी करायचा असतो, कारण तो दिवसच खूप महत्त्वाचा आहे. तर बघा त्यामुळे कुठलाही वार असेल तर तुम्ही धनत्रयोदशीच्या दिवशी झाडू जो आहे तर तो खरेदी करू शकता. आता बघा जर दुसरी गोष्ट जर तुम्हाला सांगायचं झालं, तर बघा बऱ्याचशा महिला असतात की बघा त्यांना असा राग आला की आता हा घरामध्ये घरातला राग हा झाडूवर काढायचा आणि तो झाडू असा जोरात आपटायचा, तर आपल्याला तसं करायचं नाही. किंवा बघा काही स्त्रियांना अशी सवय असते की आता राग आला तर मुलं खूप त्रास देत आहे, किंवा बघा काही मुलांनी असा वातटपणा केला तर बघा झाडूने त्या स्त्रिया त्या मुलांना मारतात. तर पण बघा हे खूप अत्यंत असं चुकीचं आहे. त्यामुळे बघा आपलं आर्थिक नुकसान होण्याचा सुद्धा खूप धोका असतो. यानंतर कधी पण बघा झाडूला जोरात फेकायचं नाही. समजा काही बघा घरामध्ये काही कटकटी वगैरे झाल्या, तर बघा कधी पण झाडूवर आपल्याला राग काढायचा नाही. बघा झाडू हा लक्ष्मी स्वरूप मानला जातो आणि लक्ष्मीच्या संबंधित असतो, तर त्यामुळे आपण लक्ष्मीला जोरात फेकून देतोय म्हणजे याचा अर्थ काय, तर बघा हे तुम्हीच समजा माता लक्ष्मीचा जर तुम्ही अनादर केला तर आपल्याला खूप वाईट संकटांना अडचणींना सामोरं जावं लागू शकतं. यानंतर बघा दुसरं महत्त्वाचं म्हणजे की बघा जो काही जुना झाडू आहे
तर तो जुना झाल्यावर त्याचं काय करायचं, तर बघा समजा जुना झाडू झालेला असेल तर बघा तुमची जी काही बिल्डिंग असेल किंवा बिल्डिंगमध्ये तुम्ही जिना झाडण्यासाठी वगैरे तो देऊ शकता. किंवा बघा तुम्ही जर तो खूप तुटलेला आहे असा जर झाला असेल तर तो वापरू नका. तुम्ही एखाद्या झाडाजवळ तो जुना झाडू टाका. पण बघा जाळू वगैरे नका, कारण बघा कधीही झाडू हा जाळायचा नसतो. आणि बघा झाडू तुटला वगैरे तर तुम्ही एखाद्या झाडाजवळ तुम्हाला तो ठेवायचा आहे. किंवा बघा आपल्याकडे जो पालापाचोळा उचलण्यासाठी जी काही गाडी येत असते तर त्यामध्ये जरी तुम्ही तो झाडू त्यामध्ये जरी तिथं ठेवला किंवा ती लोक तिथून उचलून घेऊन जातात. तर त्यामुळे किंवा तो जर चांगला असेल तर बघा तुम्ही तुमच्या पार्किंगमध्ये यूज करूला तिथं ठेवून देऊ शकता, पार्किंग झाडण्यासाठी किंवा बघा जिना झाडण्यासाठी. आणि अगदीच तो उपयोगाचा नसला म्हणजे तुटलेला असला तर तुम्ही झाडाजवळ तो एखाद्या ठेवायचा आहे. फक्त चुकूनही आपल्याला तो जाळायचा नाही, ही गोष्ट मात्र तुम्ही लक्षात ठेवायची आहे. आता बघा आपण जो काही झाडू वापरतो तर तो कशा पद्धतीने आपण वापरावा, त्याचे नियम काय आहेत ते आपण थोडक्यात जाणून घेऊयात. तर बघा आपण कधी पण जेव्हा आपण झाडू म्हणजे झाडू वापरतो आणि तो ठेवून देतो तर तो आपल्याला कधीही उभा ठेवायचा नाही. तर बघा तुम्हाला खूप काही त्रास सहन करावा लागतो जर तुम्ही असा उभा झाडू जर ठेवला ना, तर तुम्हाला नक्की अडचणी येणार. त्यानंतर बघा तुम्ही कधी पण तुटलेला झाडू आपल्याला वापरायचा नाही, म्हणजेच खराब झालेला झाडू तुम्ही तो लगेच बदला. आता रात्रीच्या वेळेस कधी पण आपल्याला झाडू मारायचा नाही. म्हणजे बघा आता रात्री आपण जेवणं वगैरे झाली जर थोडंसं काही आपण कचरा झाला तर आपण लगेच तो झाडू घेतो आणि मारतो, तर तसं आपल्याला करायचं नाही. तर बघा शक्यतो संध्याकाळी कपड्याने आपल्याला थोडंसं जे काही कचरा आहे तर तो कपड्यानेच उचलून घ्यायचा, पण आपल्याला झाडू मारायचा नाही. हा एक सुद्धा तुम्ही नियम लक्षात ठेवा. अगदीच बघा जर घर खूपच घाण झालंय आणि आता पर्याय नाही तर अशा वेळेस काय करायचं, तो कचरा थोडासा साईडला तुम्ही ठेवून असा द्यायचा आहे. पण मात्र बघा संध्याकाळी कधी पण आपण कचरा उचलून हा बाहेर आपल्याला टाकायचा नसतो. आणि बघा याचं कारण बघा तुम्ही संध्याकाळी तिन्ही सांजेची जी वेळ होते ना तर बघा लक्ष्मी माता आपली घरी येण्याची वेळ असते. आणि आपण जर घर झाडून सगळं बाहेर टाकून देतो तर बघा ते अतिशय वाईट आहे. तर त्यामुळे तुम्ही एक गोष्ट ही नक्की लक्षात ठेवा. आणि यासोबतच अजून बघा घरातली एखादी व्यक्ती जर बाहेर गेल्यानंतर लगेचच तुम्ही झाडू मारू नका. किमान बघा 15-20 मिनिटं तरी तुम्हाला तिथे थांबायचं आहे किंवा अर्धा तास तुम्हाला थांबायचं आहे. आणि त्यानंतर तुम्हाला तो केर कचरा काय आहे तर तो काढायचा आहे. अजून एक महत्त्वाची गोष्ट बघा, रात्री झोपण्यापूर्वी शक्यतो तुम्ही झाडू जो आहे तो मुख्य दरवाजाच्या मागच्या बाजूला तुम्ही ठेवून मग तुम्ही झोपा. यामुळे बघा काय होतं, रात्रीच्या वेळी नकारात्मक ऊर्जा घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि रात्रीची जी वेळ असते म्हणजे ब्रह्ममुहूर्ताच्या आधी साधारण 12 वाजेपासून तर 3 ते 3:30 वाजेपर्यंतची जो काळ आहे, या काळामध्ये नकारात्मक जी काही शक्ती आहे तर त्या जागृत होत असतात आणि त्या आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपलेल्या असतात. म्हणून बघा कधी पण उठल्या उठल्या आपल्याला सकाळी उंबरठ्यावर पाणी शिंपडायचं असतं. तर बघा ते यामुळे, कारण बघा पाणी शिंपडल्याने ती जी काही नकारात्मकता आहे तर ती धुतली जाते आणि आपल्या घरामध्ये ती येत नाही. म्हणून बघा रात्री झोपताना झाडू हा आपल्याला मुख्य दरवाजाच्या बाहेर ठेवला तर ती नकारात्मकता जी आहे तर ती तुमच्या घरामध्ये प्रवेश करत नाही. आणि मग बघा परिणामी घरामध्ये चांगलं वातावरण राहतं, आनंदाचे दिवस येतात. तर बघा असा हा झाडू अत्यंत असा शुभ आणि महत्त्वाचा आहे. बघा झाडू हे साक्षात माता लक्ष्मीचं रूप असल्यामुळे आपल्याला झाडू धनत्रयोदशीच्या दिवशीच म्हणजे धनतेरसच्या दिवशीच आपल्याला घरी आणायचं आहे आणि लक्ष्मीपूजनाला त्याची आपल्याला पूजा करायची आहे. तर बघा ही अत्यंत महत्त्वाची अशी माहिती होती आणि ही मला तुमच्यापर्यंत पोहोचायची होती. आणि आपण आजच्या व्हिडिओमध्ये खूप अशा छोट्या बारीक सारीक झाडूबद्दलच्या काही गोष्टी पाहिल्या. आय होप की ते तुम्हाला आवडल्या असतील. आणि बघा तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अजूनपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनललासुद्धा सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा अशाच एका नवीन माहितीसोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. शेवटपर्यंत तुम्ही व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद.